वशिला ना ओळख, थेट मिळते मदत. 100% पारदर्शकता या योजनेमध्ये पाळली जाते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कोणीही या ठिकाणी लाभ घेऊ शकतो. फक्त एकच अट आहे, काही ना काहीतरी त्याला मदत मिळाली पाहिजे, तो खाली हात परत नाही गेला पाहिजे. अशा वेळी या गरीब रुग्णांनी काय करावं? 2 वर्ष 1 महिन्यामध्ये तब्बल 300 कोटींच्या मदतीचा टप्पा आपण पार पडलेला आहे. काय भूमिका होती या माग? या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तब्बल 2 लाख रुपये देत आहोत. अवघ्या 1.25 वर्षाची आहेत, तिलाच आपण या योजनेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर केले. नमस्कार, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी दीपक दराडे आणि अर्थातच आपल्या मुद्द्यावर बोलू या विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज एका अनोख्या आणि अद्भुत व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहे. फार वेळ न दवडता मी सरळ त्यांना आपल्या स्क्रीनवर घेऊन येतो. मंगेशजी, आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षकांना तुमची ओळख करून देणं फार आता म्हणजे आवश्यक नाहीये, पण तरी काही नवीन असतील त्यांच्यासाठी करून देतो. मंगेश चिवटे हे सध्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष जो आहे त्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते OSD आहेत, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेची जी योजना आहे महाराष्ट्र सरकारची ती ही आहे. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ हे सगळ्या योजना आलेल्या आहेत, परंतु ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून जी महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ, मी इन्व्हर्टेड मध्ये धुमाकूळ म्हणतो, निगेटिव्ह नाही, सकारात्मक दृष्टिकोनातून जी ही योजना लोकांना मदत मिळवून देते ती योजना राबवणारे हे मंगेश चिवटे आहेत. मंगेशजी, मी थेट मुद्द्यावर येतो. जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आहे, खरं तर अनेक वर्ष मुख्यमंत्री सहायता निधी ऐकत होतो आपण, परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही गोष्ट ज्यावेळेस अंमलामध्ये आली त्याच्या पाठीमागचे खरे सूत्रधार तुम्हीच आहे. म्हणजे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते, त्या काळामध्ये ही योजना अस्तित्वात आली आणि हा कक्ष खरं तर तयार झाला. आणि लोकांना, जे गोरगरीब आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचार परवडणारे नाहीत, अशा लोकांना सरकारी मदत मिळवून द्यावी आणि त्यातून अनेक लोकांना जीवनदान मिळावं, अशा पद्धतीची योजना आहे. काय भूमिका होती या माग आणि कशा पद्धतीनं तुम्ही ही योजना सुरू करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली? नमस्कार सर्व प्रेक्षकांना. फॉर द पीपलच्या मी सुरुवातीलाच फॉर द पीपलचे संपादक श्री दराडे साहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो की एक खूप चांगली संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या निमित्तानं आम्हाला उपलब्ध करून दिला. ही सगळी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून निधी कसा मिळवावा किंवा ह्याची प्रक्रिया काय आहे हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम नागरिकांच्या पर्यंत जाईल आणि एक या निमित्तानं रुग्णसेवा खूप मोठ्या प्रमाणात होईल. तर त्याबद्दल मी सुरुवातीला आपले आभार व्यक्त करतो. आपण जो प्रश्न विचारला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची संकल्पना, म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी तर अस्तित्वात होतच, मात्र याची संकल्पना कशी सुचली आणि हा प्रवास कसा घडत गेला, मी शॉर्टली या ठिकाणी ब्रीफ करू इच्छितो की मुख्यमंत्री सहायता निधी 1991 साली याची स्थापना झाली. पदसिद्ध मुख्यमंत्री म्हणजे जे कोणी मुख्यमंत्री पदावर असतात ते या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचे प्रमुख असतात आणि त्यांच्या स्वेच्छाधिकारातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून त्यांना जर एखाद्याला वाटलं की एखाद्या व्यक्तीला मदत करायची, एखाद्या गरजू रुग्णाला मदत करायची, एखाद्या खेळाडूला मदत करायची, तर त्या योजनेमधून निधी देण्याचं प्रावधान आहे. 2014 पर्यंत म्हणजे अनेक सरकार आली, महाआघाडीचं सरकार येऊन गेलं असेल, त्यानंतर 95 ते 99 युती सरकारचा असेल कार्यकाळ, या सगळ्या कार्यकाळात देखील या योजनेच्या माध्यमातून अतिशय तोकडी मदत दिली जात असे रुग्णांच्यासाठी. म्हणजे अगदी 5,000 असेल, 10,000 असेल, अगदीच कुठल्या तरी आमदारांनी मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन विनंतीच केली की बाबा माझा जवळचा आहे, ह्याला जास्तीत जास्त मदत करा, तर अगदी 25,000 पर्यंत हे अर्थसहाय्य केलं जायचं. बरोबर. मात्र त्या पुढचं अर्थसहाय्य केलं जात नसायचं.
माझा ऍक्च्युली प्रवास थोडक्यात या ठिकाणी मला सांगायला आवडेल की 2005ला मी मुंबईत आलो पत्रकारितेच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी. आणि त्यावेळी माझी ओळख रुग्णसेवक आमदार बच्चूभाऊ कडूंसोबत झाली. बच्चूभाऊंच्या सहकार्यानं अनेक वेळेला माझं मूळगाव करमाळा, जे सोलापूर जिल्ह्यातील आहेत, या भागातील रुग्ण मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, त्यांना पेशंट म्हणजे जे पेशंट्स आहेत त्यांना संबंधित रुग्णालयामध्ये बेड मिळवून देणं, शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात पार पाडण्यासाठी मदत करणं, असे सगळे छोटी मोठी कामं रुग्णसेवा या माध्यमातून करायचो, बच्चूभाऊंच्या माध्यमातून. सतत मनामध्ये प्रश्न यायचा आणि याचा फायदा मला याचाच आला. 2010 ते 13 हे 3 वर्ष मी UPSCचा अभ्यास केला आणि त्यावेळी मला अनेक वेळेला आपल्याला कल्पना की नवनवीन कल्पना, मी देखील पत्रकार राहिलेलो, तुमचाच एक सहकारी, नवनवीन कल्पना सतत सुचत असतात. तसं एक कल्पना डोक्यामध्ये आली की मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत जर आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक स्वतंत्र विभाग जर सुरू केला आणि या माध्यमातून समाजातील जे निर्धन रुग्ण आहेत, जे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत, त्यांना जर आपण अर्थसहाय्य करू शकलो तर एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा होऊ शकेल. आणि हाच विचार मी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस झाल्या फडणवीस साहेबांना व्यक्त केला, त्यांच्या पुढ्यात मांडला. मला अजून आठवतोय 31 ऑक्टोबर 2014ला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा शपथविधी होता. अगदी शपथविधीला जाण्यापूर्वी मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये रोड नंबर 421 मध्ये देखील बाहेर पडताना मी त्यांना थोडक्यामध्ये या संकल्पनेच्या विषयी सांगितलं होतं. सतत 4 महिने त्यांच्याकडे त्यावेळी फॉलोअप केला. त्यावेळी त्यांचे जुने सहकारी आणि विद्यमान जे आमदार आहेत, परिणयजी फुके असतील, सुमितजी वानखेडे असतील आणि अभिमन्यूजी पवार असतील, या तिन्ही मान्यवरांनी मला खूप मदत केली. वेळोवेळी फडणवीस साहेबांच्या भेटी घालून दिल्या आणि त्यांना ही सगळी योजना पटवून देण्यात मला यश मिळालं. ते पूर्वी साशंक होते की शासकीय चौकटीमध्ये हे कसे बसवायचे, मात्र त्यांनी वन फाईन एक मध्यरात्री उशिरा 13 मार्च 2015 रोजी मध्यरात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी या संकल्पनेला मान्यता दिली आणि लगेचच 17 मार्च 2015ला या संकल्पनेला मूर्त स्वरूप आलं. 2015 ते 2019 म्हणजे अगदी 5 वर्षाचा जो फडणवीस सरकारचा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळात चांगलं काम या योजनेच्या माध्यमातून झालं. मात्र दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये ही योजना अक्षरशः ठप्प झाली होती. ही योजना परत एकदा रिवाईव्ह करण्याचं काम, या योजनेला परत एकदा पुनरुज्जीवित करण्याचं काम राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळात झालं. आणि आपण बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आता या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा होते, हजारो रुग्णांचे प्राण वाचतायत. मला वाटतं आपण जो प्रश्न विचारला की या योजनेची संकल्पना ही या पद्धतीनं सुचली होती, कारण रुग्णसेवा करत असताना ही संकल्पना सुचली. हा वैद्यकीय मदत कक्ष अस्तित्वात आला, ह्याची सगळी बांधणी झाली. मात्र दरम्यानच्या काळामध्ये हा मृतावस्थेत जाणं, बंद पडणं आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळात परत एकदा त्याला ऊर्जिता व्यवस्था मिळाली. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. बोलण्यामध्ये एक मुद्दा आला की पूर्वी 5,000 20,000 फार मोठी म्हणजे 25,000 तेही आमदारानं सांगितलं. तर अशा परिस्थितीमध्ये असलेला हा विभाग, खरं तो विभाग नव्हताच, कारण मुख्यमंत्री सहायता निधी असं त्याचं नाव होतं. आता काय परिस्थिती आहे, म्हणजे 5,000पासून ते आता किती रक्कम या माध्यमातून लोकांना मिळते? मला आवर्जून सांगायचंय दराडे साहेब की 2022ला 30 जून 2022ला राज्यामध्ये सत्तांतर झालं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मी नेहमी वाक्य वापरतो की राज्याचं नेतृत्व जेव्हा एखाद्या संवेदनशील व्यक्तीच्या हातात येतं, त्यावेळी प्रशासन देखील कशा पद्धतीनं संवेदनशीलपणे काम करू शकतं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष आहे. मला आठवते 5-6 जुलै 2022ला माझी त्या ठिकाणी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या कक्षप्रमुख पदी नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली आणि नियुक्ती केल्याच्या दुसऱ्या दिवशी नंदनवन या शासकीय निवासस्थानी शिंदे साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि मला त्या ठिकाणी साहेबांनी निर्देश दिले
की मंगेश, मुख्यमंत्री सचिवाला म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये, मुख्यमंत्री सचिवालयामध्ये आलेला एकही गोरगरीब गरजू रुग्ण हा मदतीविना परत गेला नाही पाहिजे. त्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मदत मिळाली पाहिजे. मग आयदर तुम्ही महात्मा फुले योजनेतून द्या, मुख्यमंत्री सहायता निधीतून द्या, चॅरिटी हॉस्पिटलचा लाभ द्या, बिलामध्ये सवलत द्या, काही ना काहीतरी त्याला मदत मिळाली पाहिजे. तो खाली हात परत नाही गेला पाहिजे. मग त्याने पुढे जाऊन प्रश्न विचारला की आपण किती अर्थसहाय्य करतो आणि किती आजारांवर आता मदत करतो. तर त्यावेळी म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात असू दे किंवा अगदी तत्कालीन मुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारचे असतील त्यांच्या कार्यकाळात असू दे, फक्त 5 ते 6 निवडक आजारांवर मदत केली जायची, दुर्धर आजारांवर. तर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही निदर्शनास आणून दिलं की बाबा फक्त 6 हजारांवर ही मदत मिळते. पण त्यावेळी एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सूचित केले की बाबा हे तुम्ही आजारांची व्याप्ती वाढवा, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची व्याप्ती वाढवा आणि ही योजना सुलभ करा, सहज करा, युजर फ्रेंडली करा. सर्वसामान्य नागरिकाला सहज पद्धतीने हा निधी उपलब्ध झाला पाहिजे, या अनुषंगाने तुम्ही कामाला लागा. तदनंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या 27 डॉक्टरांची कमिटी गठीत केली, ज्यामध्ये अगदी पद्मश्री तात्याराव लाणे साहेब असतील, डॉक्टर संजीव साहेब असतील, KM सायन नायर हॉस्पिटलचे डीन असतील, अशा सगळ्या मान्यवरांना एकत्र घेऊन आम्ही एक सुसूत्रता आणली आणि या सगळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये तब्बल 20 हजारांचा समावेश केला. ही योजना व्यापक केली आणि व्यापक केल्यामुळे रुग्णांचा म्हणजे लाभार्थी रुग्णांची संख्या देखील या योजनेमध्ये वाढली. आणि आपण जे पैशाचं आपण विचारलं की 25,000पर्यंत अर्थसहाय्य होतं. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या काळामध्ये देखील आपण 2 लाखापर्यंत ह्याची मर्यादा आणून ठेवली होती की मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत अर्थसहाय्य होत होतं. मात्र त्याही पुढे एक पाऊल जाऊन आपण एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ट्रान्सप्लांट जे पेशंट्स आहेत म्हणजे किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा अवयव प्रत्यारोपणाचे जे कोणी रुग्ण आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आणि परत मुख्यमंत्री महोदयांचे विशेष बाबची स्वाक्षरी घेऊन वाढीव 1 लाख निधी अशी तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत. सोबतच आजारानिहाय ही मदतीचे टप्पे केलेले आहेत. म्हणजे डायलिसिस पेशंट किंवा कर्करोगाचा रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपीचा रुग्ण असेल तर त्याला वार्षिक 50,000 रुपये, इतर काही आजार गंभीर दुर्धर शस्त्रक्रिया असेल तर त्यांना 1 लाख रुपये आणि अवयव प्रत्यारोपण सर्जरीसाठी 2 लाख रुपये, असं आजारांवाईज आपण त्या मदतीचे टप्पे निर्धारित केलेले आहेत आणि त्यानुसार आता आपण मदत वितरित करतो. आता किती आजार समाविष्ट केलेत तुम्ही? आता आपण जे 20 आजार समाविष्ट केलेले आहेत त्यांची माहिती मला असं वाटतं संयुक्तिक ठरेल या ठिकाणी देणं. महाराष्ट्रातील तमाम जनतेला फॉर द पीपलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आता आपण जे 20 हजार समाविष्ट केलेले आहेत त्या संबंधातले रुग्ण तुम्ही आजूबाजूला रोज बघत असाल. मी या ठिकाणी शॉर्टली ब्रीफ करायला मला आवडेल की आपल्या गावखेड्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करणारी आपली माता माऊली असेल, समजा ती चुलीवर स्वयंपाक करते, स्टोव्हवर स्वयंपाक करते किंवा अगदी गॅस शेगडीवर स्वयंपाक करते. स्वयंपाक करत असताना आग लागली किंवा कुठल्याही एखाद्या दुर्घटनेमध्ये आग लागली तर अशा बर्न पेशंटचा समावेश देखील आता आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये केलेला आहे. कुठलाही आपला एखादा शेतकरी बांधव असेल, शेतामध्ये काम करायला गेलाय, तो डीपी चालू बंद करायला गेलाय किंवा विद्युतशी निगडीत कुठलंही काम करायला गेलाय, त्याला शॉक लागला, तर अशा विद्युत अपघातग्रस्त म्हणजे शॉक लागलेल्या रुग्णांचा समावेश आता आपण या यादीमध्ये केलेला आहे. गावखेड्यामधला आपला एखादा शेतकरी बांधव असेल किंवा शहरामधला आपल्याला एखादा नागरिक असेल, समजा तो दुचाकी स्वारावरून बाईक वरून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी निघालाय आणि त्याचा अपघात झाला, तर अशा अपघातग्रस्त रुग्णांना आता आपण मदत करतोय. अनेक वेळेला मला विचारलं जातं की या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची सर्वात मोठी उपलब्धता काय. मी आवर्जून दराडे साहेब सांगतो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीसाठी आपण मदत केलेली आहे. या कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी कुठल्या की समाजामध्ये जी अशी मुलं आहेत जी जन्मता कर्णबधीर आहेत, मुखबधीर आहेत, जी जन्मता बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, जी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कधीच येऊ शकत नाहीत, मात्र अशा मुलांना योग्य वयामध्ये वर्ष 2 ते 6च्या मध्ये जर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली तर ही मुलं देखील स्पीच थेरपी नंतर बोलू शकतात, ऐकू शकतात. तुमची माझी मुलं ज्या शाळांमध्ये जातात त्या शाळांमध्ये ही मुलं जाऊ शकतात. अशा आजपर्यंत 1000 पेक्षा अधिक बालकांवर आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, त्या यशस्वी झालेल्या आहेत. आणि आज आम्हाला पालकांचे फोटोग्राफ्स येतात की तुमच्याकडे या
सहकार्यातून ही कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी झाली आणि आज माझा मुलगा बघा बालवाडीमध्ये शाळेत जायला लागलाय, तो बोलायला लागलाय, त्याला ऐकू येतंय, तुम्हाला आई म्हणतोय, दुसरा आनंद तो खूप मोठा आनंद सुखावणारा क्षण असतो. त्यासोबतच अनेक वेळेला आपण बघतो समाजामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये काही अशी मुलं असतात ज्याला थॅलेसेमिया मेजर नावाचा आजार असतो. अशा मुलांना रक्त चढवावं लागतं महिन्यातून एकदा दोनदा. या निमित्ताने ही देखील विनंती करेल की नात्यामध्ये जी लग्न होतात, मामाचा मुलगा, मामाची मुलगी, अशा नात्यांच्या लग्नामध्ये हा आजाराचं प्रमाण जास्त असतं. मुलं अशा पद्धतीनं सदोष जन्माला येतात आणि म्हणून नात्यांची लग्न टाळावी हे देखील आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रेक्षकांना करत आहे. मात्र या थॅलेसेमिया मेजर नावाच्या बालकांना जर योग्य वयामध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट नावाची जर शस्त्रक्रिया केली नाही तर या बालकांचा मृत्यू हा निश्चित समजला जातो. अशा बोन मॅरो ट्रान्सप्लांट सर्जरीचा समावेश आता आपण केलेला आहे. कॉक्लिअर इम्प्लांट असेल, बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, अशा दोन्ही सर्जरीजना आपण तब्बल 2 लाख रुपये प्रत्येकी या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून करत आहोत. त्यासोबतच अनेक वेळेला लहान मुलांमध्ये बघतो की जन्मता काही मुलं सदोष जन्माला येतात, त्यांच्या हृदयामध्ये छिद्र असतं, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ASD VSD म्हणलं जातं. अशा लहान बच्चोंच्या हृदय शस्त्रक्रियेच्यासाठी आपण तब्बल 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य त्या ठिकाणी देत आहोत. आता घराघरामध्ये आपण एक शब्द देखील ऐकतो बघा, प्री मॅच्युअर डिलिव्हरी. आपली जी माता भगिनी असते, माता माऊली असते, ती 7व्या महिन्यात 8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी होते आणि 7व्या-8व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली की अर्थातच त्या बाळाची पूर्ण वाढ झालेली नसते, त्याचं वजन लहान असं म्हणजे कमी असतं, कमी भरतं, 500-550 ग्रॅम भरतं. आणि म्हणून अशा लहान मुलांना, म्हणजे नवजात अर्भकांना काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं जोपर्यंत 1.5 किलोचा सर्वसाधारणपणे होत नाही. आणि म्हणून अशा नवजात अर्भकांच्या साठी जे NICU आहे, काचेची पेटी ज्याला म्हणतो, इन्क्युबेटर, अशा NICUच्या उपचाराचा खर्च देखील आता आपण मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून देत आहोत. त्यासोबतच या धकाधकीच्या जीवनामध्ये वाढलेले सर्वात मोठे आजार म्हणजे हृदयविकार. मग अँजिओप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, वॉल रिप्लेसमेंट असेल, अशा कुठल्याही प्रकारच्या हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य आपण देत आहोत. या ताणतणावाच्या जीवनामुळे ब्रेन हॅमरेजचं प्रमाण वाढले, मेंदू शस्त्रक्रिया कराव्या लागतात. अशा ब्रेन हॅमरेजच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या मेंदू शस्त्रक्रियेसाठी आपण तब्बल 1 लाख रुपयांचा अर्थसहाय्य देत आहोत. त्याचबरोबर आपली घराघरामध्ये एक परवलीचा शब्द ऐकू येतो बघा. कुठल्याही घरामध्ये जावा, आपल्या आजी आजोबांचे जर तुम्ही कधी संवाद साधला, ज्यांच्या घरांमध्ये 60, 70, 80 वयाचे आजी आजोबा किंवा आई वडील आहेत, घराघरामध्ये एक शब्द ऐकू येतो की वाटी बदलायची किंवा बॉल बदलायचा आहे. तर वाटी म्हणजे गुडघ्याची वाटी आणि बॉल म्हणजे कमरेचा बॉल, खुबा प्रत्यारोपण ज्याला म्हणतो. आणि म्हणून अशा ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट म्हणलं जातं, अशा सर्जरीचा समावेश देखील आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये केलेला आहे. अनुक्रमितांना 50,000 ते 1 लाख रुपयाचा अर्थसहाय्य आपण देत आहोत. त्यासोबतच या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा आपण जे हल्ली जंक फूड म्हणा किंवा रासायनिक खतांचा जास्त वापर झाल्यामुळे कर्करोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा कर्करोग असू दे, विशेषतः युवकांमध्ये माउथ कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळून येतं व्यसनाधीनतेमुळे, किंवा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ज्याला स्तनाचा कर्करोग म्हणतो, किंवा महिलांमध्ये गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर म्हणतो ज्याला सर्वाइकल कॅन्सर म्हणतात. अशा कुठल्याही प्रकारच्या कॅन्सर सर्जरीसाठी तब्बल 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून देत आहोत. आणि त्याचबरोबर केमोथेरपी असेल, डायलिसिस असेल, या रुग्णांना देखील वार्षिक 50,000 रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करत आहोत. आणि सर्वात शेवटी म्हणजे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय? सर्वसामान्य भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका मानवी शरीरातून दुसऱ्या मानवी शरीरामध्ये जेव्हा आपण अवयवाची अदलाबदल करतो तर त्याला अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया समजलं जातं. याच्यामध्ये कुठलं आहेत? मग किडनी ट्रान्सप्लांट आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हँड ट्रान्सप्लांट आहे, लंग ट्रान्सप्लांट आहे आणि हार्ट ट्रान्सप्लांट आहे. या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्यासाठी देखील आपण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून तब्बल 2 लाख रुपये देत आहोत. आणि वाढीवमध्ये देखील मुख्यमंत्री मोदयांच्या स्वाक्षरीनं 1 लाख रुपये अशी तब्बल 3 लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जो अवयव प्रत्यारोपणचा रुग्ण आहे त्याच्यासाठी करत आहोत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अनेक वेळेला जे कुस्तीपटू आहेत
या कुस्तीपटूंच्या साठी कुस्ती खेळताना अनेक वेळेला लिगामेंट इंजुरी होते. मला या ठिकाणी हे देखील एक छोटी आठवण सांगायची की सन 2002 साली मी देखील कोल्हापूरच्या गंगावेस तालमीमध्ये काही काळ कुस्तीचे धडे गिरवले होते आणि म्हणून कुस्तीच्या या सगळ्या पैलवानांच्या साठी लिगामेंट इंजुरी शस्त्रक्रियेच्यासाठी मदत करण्याचा विचार पुढे आला. तो कुस्ती संघटक बाजीराव चव्हाण आणि युवराज काकडे यांनी देखील याची मागणी लावून धरली होती आणि म्हणून लिगामेंट इंजुरी या कुस्तीपटूंच्या शस्त्रक्रियेचा समावेश देखील आता आपण या आजारामध्ये केलेला आहे. अशा 20 आजारांवर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण अर्थसहाय्य करतो. 2 प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात जे लोकांचे प्रश्न लोकांना पडतात. हे 20 आजार आहेत पण बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की अरे हा आजार याच्यामध्ये आहे का ही लिस्ट मध्ये, तर ही लिस्ट कुठं बघायची लोकांनी? अगदी रास्त प्रश्न विचारला सर आपण. यामध्ये मी नम्रपणे सांगू इच्छितो की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये मी अजून एक पाऊल पुढे जाऊन या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की या आजारांची यादी कुठे शोधायची किंवा हा अर्ज कसा भरायचा, सर्वसामान्य माणसांनी कुठे अप्लाय करायचा. आता ही सगळी माहिती तर कळलं लोकांना, मात्र ह्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सुलभ केलेली आहे. अगदी आज आपण पुण्याच्या आपल्या स्टुडिओला बसलेलो आहे. पुणे शहरातला एखादा रुग्ण असू दे, पुणे ग्रामीण मधला कुठलाही एखादा जुन्नर मधला, हडपसर किंवा इंदापूर कुठलाही ग्रामीण भागातला शहरातला रुग्ण असू दे, त्याला जर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ हवा असेल तर आता बिलकुल त्यांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. सातारा, सांगली, कोल्हापूरचा रुग्ण असो, गडचिरोली, चंद्रपूरचा असो, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारचा असो किंवा मराठवाड्यात, म्हणजे तो महाराष्ट्रातला रहिवासी आहे, त्यानं आता सिंपल काम करायचंय. त्यानं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या टोल फ्री क्रमांकावर एक कॉल करायचा आहे. हा कॉल आयडी, हा कॉल नंबर, टोल फ्री क्रमांक मी आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या समोर देऊ इच्छितो. हा नंबर आहे 8650 567 567. आपली हरकत नसेल तर 1 मिनिटाचा मी डेमोच या ठिकाणी देऊ इच्छितो. मित्र, हा नंबर जर आपण डायल केला 8650 567 567, हे बघा 8650 567 567, या नंबरला कॉल केला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची एक 10 सेकंदाची कॉलर ट्यून आपल्याला ऐकू येते आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा जो अर्ज आहे सीएम रिलीफ फंडचा, तो या ठिकाणी SMS द्वारे आपणास प्राप्त होतो. आता बघा की हा SMS या ठिकाणी आपण ओपन केला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचा अर्ज या ठिकाणी अशा पद्धतीने मोबाईलवर आपल्याला ओपन होतो आणि तो अर्ज भरायचा. तर या अर्जाची प्रिंटआउट काढायची आहे आणि या अर्जाची प्रिंटआउट काढल्यानंतर सर्व त्याच्यामध्ये जी कागदपत्र आहेत, कोणकोणती कागदपत्र लागतात ते एकदा आपण तपासावं, कुठले आजार यामध्ये समाविष्ट आहेत ते पाहावं आणि याच अर्जावर आपला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा ईमेल आयडी देखील दिलेला आहे. या ईमेल आयडीवर हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षा निधीला आपण हा अर्ज व्यवस्थित भरून पाठवला तर ऑनलाईन पद्धतीनं या अर्जाची पडताळणी ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील कार्यालयामध्ये जे आपले वैद्यकीय तपासणी पथक आहे, डॉक्टरांचं पथक आहे, ते तपासते आणि योग्य कागदपत्रांच्या सहित जर अर्ज असेल, विहित नमुन्यात असेल तर संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयामध्ये आपण अर्थसहाय्य वितरित करतो. अर्थसहाय्य वितरित करताना आपण रुग्णाच्या अर्जामध्ये जो नातेवाईकाचा नंबर दिलेला आहे त्याला आपण बोलतो, हॉस्पिटल प्रशासनाशी बोलतो, क्रॉस व्हेरीफाय करतो. कुठल्याही पद्धतीची जर साशंकता वाटली तर आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून जिओटॅगचा फोटो मागवतो, त्यामध्ये वेळ, काळ, ठिकाण येतं आणि अशा पद्धतीने 100% पारदर्शकता या योजनेमध्ये पाळली जाते आणि महत्तम एक शासकीय म्हणजे 1 आठवडा म्हणजे सोमवारी जर अर्ज केला तर मी या ठिकाणी ग्वाही देतो की शुक्रवारच्या आत संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर हे अर्थसहाय्य वितरित होतं. एवढी एक सुटसुटीत आणि सुलभ प्रक्रिया ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्यासाठी आता आपण योजना तर ही फार लोकाभिमुख आहे, परंतु लोकांमध्ये जाणं किंवा लोकांपर्यंत ती योजना पोहोचणं बऱ्याचदा आपण बघतो की त्यासाठी ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले जातात. आता तुमची योजना जी आहे ती आता खरं तर ह्या सेवेमधून लोकांपर्यंत जाते, परंतु असा काही प्रयोग केलाय का? कारण ऐकिवात येते की कुणीतरी ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केलाय, कोण आहे आणि काय स्वरूप आहे त्याचं?
नक्कीच एक खूप इंटरेस्टिंग सर प्रश्न आपण विचारला. मला या ठिकाणी एक हृदयद्रावक प्रसंग सांगायचा आहे. आपल्याला कल्पना आली असेल की आपण रोज शेकडो हजारो रुग्णांना ही मदत करत आहोत, मदत करतो आणि आपण विसरून जातो. मात्र एक प्रसंग आयुष्यभर लक्षात ठेवावा असा या निमित्तानं घडलेला आहे. आणि याच प्रसंगातून जी बच्चू आहे, अवघ्या 1-1.25 वर्षाची आहे, तिलाच आपण या योजनेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर केलेला आहे. तो प्रसंग असा होता की साधारणतः 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील फरीन मकुबाई आणि सादिक मकुबाई या मुस्लिम दाम्पत्याच्या पोटी एक लेक जन्माला आली, एक छोटी बच्चू जन्माला आली. प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली होती. बाळाचं वजन लहान होतं आणि 13-14 दिवसानंतर त्या बाळाला दूध पचेनासं झालं होतं. त्यांनी आमचे कोल्हापूरचे समन्वयक वैद्यकीय मदत कक्षाचे प्रशांत साळुंके यांच्याकडे संपर्क केला आणि कागलमधून आम्ही कोल्हापूर शहरातील साई स्पर्श रुग्णालयामध्ये त्या बाळाला ऍडमिट केलं. मला त्यावेळी या सगळ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशांतजींद्वारा संपर्क साधला. आम्ही त्यांना विहित नमुन्यात अर्ज करायला सांगितलं आणि पहिल्या टप्प्यात 50,000ची मदत पाठवली. त्या बाळाला वजन देखील 500-600 ग्रॅम होतं. बाळाचं वजन चांगलं वाढावं, त्याची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून त्याला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं गेलं. त्या बाळाचा स्टे जवळपास 2 महिने त्या हॉस्पिटलमध्ये राहिला. बाळाचं बिल जवळपास 5 लाखापर्यंत गेलं होतं. आम्ही वाढीव मदत, विशेष बाब करून 2 लाखाची वाढीव मदत त्या बाळासाठी वितरित केली. आणि हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करून, डॉक्टर गावडे म्हणून आहेत, त्यांचा उल्लेख मला आवर्जून करायचा आहे की त्यांना विनंती करून, अगदी हात जोडून विनंती केल्यानंतर त्यांनी उर्वरित 2.5 लाख रुपये बिल देखील माफ केलं. 1ही रुपया न भरता त्या बाळाला त्या साई स्पर्श रुग्णालयातून आम्ही डिस्चार्ज म्हणून दिला. आम्ही ही मदत केली, आम्ही विसरून गेलो. मलाही कधी भेटलो नव्हतो त्या दाम्पत्याला, त्याच्यामुळे मला माहीत असण्याचं कारणच नव्हतं. पण झालं असं की त्या घटनेनंतर एक साधारणतः 6 महिन्यांनी कोल्हापूर शहरामध्ये शासन आपल्या दारी हा मुख्यमंत्री सचिवालयाच्या माध्यमातून सुरू असणारा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय निधी कक्षाची माहिती देण्यासाठी मी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी गेलो होतो. माझ्या मनोगतानंतर इतर सगळ्याच मान्यवरांची भाषणं झाली आणि कार्यक्रमाच्या समारोपाकडे कार्यक्रम आला होता. अगदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भाषणं झाली होती आणि काही वेळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भाषणाला उभे राहणार अशी वेळ आलेली होती. मात्र या सगळ्या काळामध्ये पोलिसांकडनं, डीवायएसपींकडून, एसपी साहेबांकडनं मला संपर्क साधला गेला आणि त्यांनी सांगितलं की एक मुस्लिम दाम्पत्य तिथं आलेलं आहे व्हीआयपी गेटला पाठीमागे आणि ते पोलिसांची अक्षरशः हुज्जत घालतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या बाळाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्यायची आहे. पोलिसांनी मला संपर्क केल्यानंतर मी पडदेशी त्या मुस्लिम दाम्पत्याच्या इथे गेलो. प्रशांतजी माझे समन्वयक त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं, मी विचारलं की नेमकं काय विषय आहे. त्यांनी सांगितलं की ह्या बाळाचे प्राण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या मदतीमुळे वाचलेत आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाळाला दुवा लागली म्हणून या बाळाचं नाव, या मुलीचं नाव आम्हाला दुवा ठेवायचंय आणि ते शिंदे साहेबांच्या उपस्थितीत ठेवायचंय. माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं होतं. मी धावत पळत त्या दाम्पत्याला पोलिसांची परवानगी घेऊन स्टेजच्या बाजूला आणलं आणि पुढे जाऊन मुख्यमंत्री महोदयांना जाऊन स्टेज पाठीमागून हा सगळा प्रसंग सांगितला की सीएम साहेब अशी घटना घडली होती आणि आपण त्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली आहे. तो मुस्लिम दाम्पत्य आलंय आणि त्या बाळाला नाव द्यायचंय आणि त्यांची इच्छा की शिंदे साहेबांची दुवा लागली म्हणून त्या बाळाचं नाव दुवा ठेवायचे तुमच्या उपस्थितीत, तुमच्या हातात देऊन. त्यांनी एक आभार पत्र पण आणलंय. खर तर कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाला होता, निघायची घाई होती, तरी देखील सीएम साहेबांनी 1-1.25 मिनिटं म्हणणे सांगितलं की त्यांना घेऊन या. आम्ही लगेच व्यासपीठावर त्या मुस्लिम दाम्पत्याला घेऊन गेलो. तुम्हाला सांगायला म्हणजे मला आजही बोलताना त्या भावना अनावर होतात, दाटून येतात की एक भावनिक प्रसंग आम्ही अनुभवला. ते मुस्लिम दाम्पत्य आलं, त्या माऊलींनी स्वतःच्या हातातलं जे लेकरू आहे, छोटं बाळ 6 महिन्याचं, ते शिंदे साहेबांच्या हातात दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदयाने ते बाळ घेतलं आणि त्याला खेळवलं पण असं. त्या मुस्लिम दाम्पत्याच्या हातात आभार पत्र होतं आणि सीएम साहेबांनी विचारले की काय नाव ठेवलंय बाळाचं. तर त्या माऊलीने सांगितले की बाळाचं नाव अजून ठेवलं नाहीये, 6 महिने ठेवायचंय, तुमच्या हातात बाळ दिलं. आता आजपासून त्या बाळाचं नाव दुवा, कारण तुमची दुवा लागली, तुमची मदत मिळाली म्हणून ही जगली आहे
आणि म्हणून हिचं नाव दुवा. वा. आणि हा प्रसंग मला अभिमानानं सांगायचं की 1,00,000 लोकांच्या साक्षीनं त्या बाळाचं नामकरण दुवा म्हणून झालं. आणि एवढा मोठा उपक्रम कदाचित नाव म्हणजे नामकरण जो आहे सोहळा हा कदाचित दुसरा कधीच कुठे झाला नसेल जगाच्या पाठीवर. 1,00,000 लोकांच्या साक्षीनं त्या मुस्लिम दाम्पत्याच्या बाळाचं नाव, त्या मुलीचं नाव दुवा ठेवण्यात आलं. सीएम साहेबांनी भाषणात जाहीर केलं की आजपासून तिचं नाव दुवा आहे. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या प्रत्येक भाषणामध्ये त्या घटनेचा उल्लेख करतात. आम्ही मनोगतांमध्ये उल्लेख करतो. आणि मग ही संकल्पना पुढे आली की आपण त्या दुवालाच या योजनेची एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून सदिच्छा दूत म्हणून नेमूयात. आणि त्या दाम्पत्याची परवानगी घेऊन आपण त्या दुवाला, अवघ्या 1.5 वर्षाची दुवा आहे आणि योगायोग असा की तिचा जन्मदिवस 8 मार्च आहे, जागतिक महिला दिनी. 8 मार्चला योगायोगानं एका महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री मध्ये पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात होते. तेव्हा कोल्हापूरच्या विमानतळावर दुवाच्या पहिल्या वाढदिवसाचा केक कापून मुख्यमंत्री मोदयांनी तिचा वाढदिवस साजरा केला. अगदी 1 महिन्याभरापूर्वी तिला डेंग्यू झाला होता. मी तिला त्यावेळी भेटायला गेलो होतो, हातात घेतलं, तिला खेळणी दिली. एक इमोशनल नातं त्या दुवाशी तयार झालं. आणि म्हणून हा विचार पुढे आला की आपण त्या दुवालाच या योजनेची सदिच्छा दूत, ब्रँड अँबॅसेडर म्हणून जाहीर करूयात. आणि 1 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची सदिच्छा दूत, ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण दुवाला त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि दुवा ही जगातली सगळ्यात लहान वयातली आता ब्रँड अँबॅसेडर ठरली. म्हणजे ही फार पीपल फ्रेंडली अशी ही सगळी लोकाभिमुख योजना आहे. परंतु असं असून सुद्धा काही लोक ग्रामीण भागातली की ज्यांना इंटरनेट वापरता येत नाही किंवा त्यांना हे तुमचे टोल फ्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फारशा लक्षात येत नाही. आता फॉर्म जर मोबाईल वरती आला तर तो भरायचा कसा, अशा अनेक अडचणी. किंवा अँड्रॉइड फोन नसेल कोणाकडे, किंवा दुसरं एक गोष्ट की बाबा आम्ही बघतोय पण आमचा तो आजार आहे, आम्ही दवाखान्यात विचारतो, त्या हॉस्पिटलला विचारतो, ते म्हणतात की याला मदत नाही मिळू शकत, त्यांना मार्गदर्शन मिळत नाही. अशा वेळी या गरीब रुग्णांनी काय करावं किंवा त्यांच्या नातेवाईकांनी काय करावं? महाराष्ट्रातील तमाम अशा रुग्णांच्यासाठी मी माझा स्वतःचा नंबर आपल्या या फॉर द पीपलच्या प्लॅटफॉर्मवर मी जाहीर करत आहे. माझा नंबर आहे 9665 95 15 15. माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना किंबहुना ज्यांच्या घरामध्ये अशा दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्ण आहे अशांना की आपल्या रुग्णाचे डिटेल्स या माझ्या मोबाईल क्रमांकावर आपण व्हॉट्सअप करा किंवा थोडक्यामध्ये 2 ओळींमध्ये 4 ओळींमध्ये लिहून पाठवा की बाबा आमचा असा रुग्ण आहे आणि याला अशी मदत हवी आहे. आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे लगेच ही सगळी इन्फॉर्मेशन मी पुढे पाठवेल आणि आमच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या सहकार्याच्या माध्यमातून, टीमच्या माध्यमातून संबंधित रुग्णाला संपर्क साधला जाईल आणि त्याची जी काही समस्या आहे ती त्या ठिकाणी नोट डाऊन केली जाईल, त्याला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. फॉर्म कसा भरायचा, कुठकुठले कागदपत्र लागतात, या अनुषंगाने सगळं मदत आणि मार्गदर्शन महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना करण्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. खूप मोठ्या प्रमाणात कॉल येतात. आपण जर बघत असाल तर सतत त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या याच्यासाठी कॉल येतात मदतीसाठी. आणि म्हणून विनंती आहे की जरी कॉल उचलला गेला नाही तरी आपण मेसेज सोडा, जेणेकरून आपली जी अडचण आहे ती आमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर मार्ग निघणं आवश्यक आहे. आणि म्हणून विनंती की थोडक्यामध्ये तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. मी 100% ग्वाही देतो तुमच्या समस्यावर काही ना काही दिलासा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. दुसरा एक गैरसमज होऊ शकतो या सगळ्या याच्यामध्ये की ही मदत कुणाला मिळते, ही लाभार्थी कोण आहे. बरोबर. मी जर समजा वार्षिक उत्पन्न माझं 10 लाख आहे किंवा 5 लाख आहे, 6 लाख आहे, 2 लाख, व्हॉट एव्हर, पण नेमका लाभार्थी कोण आहे. बरोबर. तर हे लोकांना कसं समजणार, कारण सगळेच अर्ज करतील. बरोबर. तर ही सगळ्यांसाठी आहे का काही त्याचे निकष आहेत? अतिशय महत्वाचा प्रश्न सर तुम्ही विचारला की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये लाभ घेण्यासाठी लाभार्थी कोण कोण आहेत. तर यामध्ये मी थोडक्यामध्ये ही माहिती या ठिकाणी देणं माझं कर्तव्य समजतो. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कोणीही या ठिकाणी लाभ घेऊ शकतो. फक्त एकच अट आहे, त्याचं वार्षिक उत्पन्न हे 3,60,000च्या आतमध्ये असावं. ओके. ज्या रुग्णांचं उत्पन्न जास्तीचं आहे परंतु त्यांना समजा मेजर आजार आहे, समजा लिव्हर ट्रान्सप्लांट आहे, हार्ट ट्रान्सप्लांट आहे, याचा खर्च अगदी 20 लाख, 25 लाख, 30 लाख आहे,
अशांच्यासाठी आपण विशेष बाबच्या माध्यमातून काहीतरी प्रयत्न करूच मुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी घेऊन. परंतु जे जे या ठिकाणी वार्षिक उत्पन्न 3,60,000च्या खालील जे सगळे नागरिक आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. यामध्ये आधार कार्ड, राशन कार्ड बंधनकारक आहे. त्यासोबतच वार्षिक उत्पन्नाचा दाखला 3,60,000च्या पूर्वी ह्याची मर्यादा 1,60,000 होती. हे देखील मला या निमित्तानं सांगायचे की याची मर्यादा 1,60,000वरून 3,60,000 आपण करण्याचा तत्वता निर्णय घेतलेला आहे. याची अंमलबजावणी मात्र 15 ऑगस्ट पासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील कोणीही गरजू रुग्ण असेल, अगदी आपण बघू की मध्यमवर्गीय किंवा अगदी उच्च मध्यमवर्गीय माणसाच्या घरात देखील अशा पद्धतीचं मोठं जर संकट आलं, आरोग्य संकट, तर त्याला देखील तो खर्च न पेलवणारा 20-25 लाख रुपये, 30 लाख रुपये. आणि म्हणून अनेक रुग्णांच्या नातेवाईकांच्या मागणीनंतर, लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनंतर आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी 15 ऑगस्टच्या नंतर होणार. दुसरा एक महत्वाचा प्रश्न जो लोकांच्या दृष्टिकोनातून, ज्यावेळेस घरामध्ये रुग्ण असतो आणि समजा तो काय अत्यवस्था असेल, तो कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करायचं, कारण त्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा लागू आहे का, बरोबर, किंवा नाही, हे त्याला कसं कळलं? म्हणूनच माझी विनंती की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या टोल फ्री क्रमांकावर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला जो फॉर्म येईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षावर अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची यादी पण आहे. अच्छा. महाराष्ट्रामध्ये आज वितेला 3,500 पेक्षा अधिक रुग्णालय हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या नामिका सूचीवर आहेत, म्हणजे अंगीकृत आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातील रुग्णालयांना देखील मला आवाहन करायचंय की जी रुग्णालय 30 बेडच्या पुढचे आहेत त्यांनी आवर्जून निसंकोचपणे मुख्यमंत्री सहायता निधीकडे अर्ज करा. आमच्या विहित नमुन्यामध्ये ती सगळी रुग्णालये आपण तात्काळ ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या नामिका सूचीवर घेऊ. आणि एक गोष्ट मला निक्षून सांगायची आहे, अभिमानानं सांगायची आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय नव्यानं जर आमच्याकडे समाविष्ट करायचं असेल, अंगीकृत करायचे असेल, तर ही प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आज वितीला माझ्या कार्यकाळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कक्षप्रमुख पदी माझी नियुक्ती झाल्यानंतर गेले 2 वर्ष 1 महिन्याच्या काळामध्ये आपण तब्बल 600 पेक्षा अधिक रुग्णालय अंगीकृत केलेली आहेत. आणि ही सगळी रुग्णालय निशुल्कपणे या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे रुग्णालयाने कुठलाही मनामध्ये किंतु परंतु भाव न ठेवता किंवा त्यांच्या डोक्यांमध्ये काही वेगवेगळ्या अनुभवांमुळे त्यांना असं वाटतं की बाबा हे पडदेशी होईल का, टेबला खालून टेबलावरून काय द्यावं लागतं का, तर बिलकुल नाही. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जर तुम्ही आला होता सर, तुम्ही बघितलंय देखील असेल, एक पाठीमागे बोर्ड लावलेला आहे की मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः निशुल्क आहे. आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. अशा पद्धतीचं एकमेव हे मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी हे देखील मला नम्रपणे सांगायचं रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना की या योजनेसाठी थेट अर्ज करा. कुठलाही खाजगी व्यक्ती संस्थेच्या द्वारे मदत घेऊ नका, कुठल्याही मध्यस्थांच्या मार्फत अर्ज करू नका, यासाठी कोणाशी आर्थिक देवाणघेवाण करू नका. आणि म्हणूनच आपलं ब्रीद वाक्य आहे आज मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचं की ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत. या पद्धतीचं एक पारदर्शक काम गेली 2 वर्ष 1 महिन्यामध्ये आपण सुरू केलेलं होतं. आणि आज मला अभिमानानं हे देखील सांगायचं आहे की 2 वर्ष 1 महिन्यामध्ये तब्बल 300 कोटींच्या मदतीचा टप्पा आपण पार पडलेला आहे. आणि 36,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण या योजनेच्या माध्यमातून वाचले आहेत. मला वाटतं खूप मोठी समाधानाची बाब या योजनेच्या माध्यमातून झालेली आहे. खूप मोठी, कारण सुरुवातीला अतिशय तोकडी मदत ज्या खात्यातून मिळत होती ती 300 कोटीच्या वरती गेली आहे. आणि 36,000 रुग्णांचे प्राण वाचले. म्हणजे हे फारच कौतुकास्पद आहे. मला वाटतं योजना आखली जाते, परंतु योजनेची अंमलबजावणी यशस्वी कधी होते तर ती योग्य व्यक्तीच्या हातात जर ती योजनेची अंमलबजावणीची सूत्र असतील तर ती योजना अतिशय चांगल्या पद्धतीने होते. मंगेश, तुम्ही हे अतिशय म्हणजे रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजली जाते आणि तुम्ही ही ईश्वर सेवा अतिशय प्रामाणिकपणे आणि एक ध्येय घेऊन करताय. याचा निश्चितपणे तुम्हाला एक आशीर्वाद रुग्णांचा मिळेलच. आपण वेळ दिलात आणि रुग्णांसाठी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी
ही अतिशय उपयुक्त योजना जी आहे ती तुम्ही त्यातल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी अतिशय डिटेलमध्ये लोकांसाठी सांगितल्या. स्वतःचा तुमचा नंबर देखील तुम्ही दिलेला आहे. शक्यतो नंबर देत नाहीत लोक, पण माझी प्रेक्षकांना विनंती आहे, आपण फोन न करता त्यांना मेसेज करावा, कारण शेड्यूल जे आहे ते अतिशय व्यस्त असतं. महाराष्ट्रातून हजारो कॉल रोज येत असतात, प्रत्येकाला अटेंड करणं शक्य नाही होत, पण आपण मेसेज जरूर करा. आपल्या त्या मेसेजचा योग्य ठिकाणी ते जाऊन त्याची पुढची कार्यवाही होऊ शकते, अशी ग्वाही स्वतः मंगेशने दिलेली आहे. मनापासून धन्यवाद. आणि फॉर द पीपल न्यूज साठी तुम्ही आलात. मित्रांनो, ही जी माहिती आहे ह्या योजनेची, ही तुमच्यासाठी तो उपयुक्तच आहे, परंतु तुमच्या नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी, ओळखीच्यांसाठी ही उपयुक्त आहे. आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप नंबरवरती अनेक गोष्टी तुम्ही फॉरवर्ड करता, परंतु ही अतिशय उपयुक्त असलेली जी माहिती आहे ती सुद्धा फॉरवर्ड करायला विसरू नका. आपल्या शेजारी पाजाऱ्यांना, ओळखीच्यांना ही गोष्ट आवर्जून सांगा, जेणेकरून तुमच्या एका या गोष्टीमुळं एखाद्याचे प्राण वाचतील. फॉर द पीपल न्यूजला आपण फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम वरती सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.